तर हे वादळी स्वरूप तुम्ही व्यवस्थित अतिशय संयमानं हाताळलेलं आहे, महाराष्ट्र शासन सुद्धा हाताळलं आहे, तुमच्यासारखे मंत्री त्यामध्ये आहेत. तर अशा या सर्व परिस्थितीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली की चाकरमान्यांना आपल्या इकडे आणणं गरजेचं होतं आणि तुमच्यावर दोन्ही बाजूने दबाव होता की स्थानिक लोक म्हणत होते की चाकरमान्यांना आणायचं तर आमची काय व्यवस्था होणार, आणि चाकरमान्यांचा दबाव होता कारण ते आपल्या गावचे आहेत, आपले आहेत, तर त्यांना आणणं. तर हा प्रश्न तुम्ही कौशल्याने कसा हाताळला? आज मला एक सांगायचं की चाकरमानी येणार आहेत की नाही ही चर्चा आम्ही विरोधकांना करत ठेवली आणि आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 3 लाख चाकरमानी दाखल झालेले हे रेकॉर्डवर आहे. म्हणजे शिमग्यापासून आजपर्यंत 3 लाख लोक आलेली आहेत. 30 गणपतीला थांबणार आहेत आणि जी काही यायची होती त्यांना आणण्यासाठी आम्ही एसटीची व्यवस्था केलेली आहे. प्रायव्हेट गाड्या आहेत त्यांना देखील आम्ही टोल फ्री केलेला आहे. त्याच्यामुळे विरोधक फक्त बोलत राहिले आणि या सगळ्या त्यांच्या बोलण्याच्या प्रवासामध्ये मुंबईकरांनी रत्नागिरीपर्यंत प्रवास केला आणि 3 लाख लोक रत्नागिरीत पण आले. आज सिंधुदुर्गमधल्या मुंबईकरांची जर आपण संख्या काढली तर ती 2.5 लाख लोक ही सिंधुदुर्गामध्ये ऑलरेडी आलेली आहेत. गणपतीसाठी जे आलेले आहेत त्यांना क्वारंटाईन करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. त्याच्यामुळे जे काही विरोधक म्हणतात की मी विरोध केला, अन्य कोणी विरोध केला, असं काही झालं नाही. अतिशय मुंबईकरांचा विश्वास हा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर आहे, शिवसेनेवर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की विरोधकांनी किती जरी आरोप प्रत्यारोप केले तर मुंबईकर त्याला भुलतील किंवा आमचा कोकणी त्याला भुलेल असं मला वाटत नाही.